वचन ऐका कमळ
जातात. वचन ऐक कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, घ्यावी माझी भाक, जरी का मागे नाणीक, तुकया बंधू म्हणे देवा, शब्द तुकाची राखावा, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, पांडुरंगा करो जत्रा स्थिरे रंगे स्तुष्ट्वानस्तनूभि व्यशं देवं हितं यदायु. ओम नमस्ते गणपते, त्वमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव सर्वं खल्विद ब्रह्मास्मि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. ऋतुं वच्मि सत्यं सच्मि, अवतो माम अवक्तारम अवश्रोतारम अवदातारम अवधातारम अवनुवशिष्य अवपश्चातात अवपुरस्तात अवोत्तरातात अवदक्षिणातात अवचोर्धातात अवधरातात सर्वतो माम पाहि पाहि समंतात. प्रथम नमन करू गणनाथा, उमा शंकराच्या सुता, चरणावरी ठेवून माथा, साष्टांगाचा दंडवत. दुसरी वंदू सारजा, जी चतुराननाची आत्मजा, वाक सिद्धी पाविजे सहजा, तिच्या चरणभुजा दंडवत. आता नभू रंगभूमिका, कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा, तया माझे नमन दंडवत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी, नारायणे नमोस्तुते. विठ्ठल जगन्मातेच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या या पवित्र नगरीमध्ये हा एक अलौकिक सोहळा संपन्न होतो. आज हिंदुस्थानाच्या नवे विश्वाच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण दिवस. आज मांगल्याची देवता कार्यारंभी ज्याची स्तुती सुमनाने पूजा केली जाते, ज्यांचं नाम घेतल्यानंतर आपलं कार्य सिद्धीसाठी तडीत जात, जो दुःखाचं निवारण करणार आहे, जो विघ्नाचं हरण करणार आहे, ज्याचं नाम हे पुण्य पावन अशा प्रकारचं आहे, असा हा मंगलमूर्ती मोरया. महाराष्ट्रामध्ये अनेक मंदिरे आहेत गणेशाची. त्यातले 8 प्रामुख्याने आपण पाहतो, त्यांना अष्टविनायक या नावाने ओळखतो. काही आणखी भव्य मंदिर आहेत. मी मागल्या गेल्या आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये अंगापूर नावाच्या गावाला गेलो होतो. हे असं इतकं सुंदर मंदिर नाही कधी अनुभवायला मिळालं. इतकं सुंदर मंदिर, पुरातन आहे ते अतिशय. अशी अनेक मंदिर आहेत गजाननाची. आणि त्या मंगलमूर्तीच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हा उपक्रम आहे, कीर्तन आहे. गुरुकुलातले हे सगळे गुणीजन, माझी भावंड बाळ,
मृदंगाचार्य हे चांगले, त्यांना शिकवणारे आदर्श गुरुजी, सगळ्यांना अभिवादन. पेटी मास्टर, माझी छोटी मुलगी, बहीण आणि आपल्या पंचक्रोशीतले सगळे टाळकरी, विनेकरी, चोपदार आणि आपण आजचा इतका बाजाराचा धावपळीचा दिवस असूनही उपस्थित राहिला त्याच्याबद्दल तुमच्या पायावर शतशः डोकं टेकवतो, नमस्कार. काय आहे, थोडा वेळ काही काळ संसारापुरता त्याग करावाच लागतो तर परमार्थ होतो. सगळंच बघून कसं चालेल. अलीकडं चौकाच्या अलीकडं अजिबात गर्दी नव्हती मी आलो तर, पण चौकाच्या पलीकडं आमच्या रस्त्याला, कर्जत रस्त्याला बरंच गाडी निघाली. सगळे भूदेव तिकडेच होते. अनुभवायला मिळलं, पाहायला मिळलं मला. त्यांचे शब्द ऐकले मी थोडे थोडे. मला सगळी भाषा कळत नाही, पण मेटा सरको केल्या शिकारी गिरीपंजी हात बांधीन, ही जी भाषा आहे चांगली भाषा आहे. एक सांकेतिक शब्द आहेत, ठराविक रकमेसाठी ठराविक शब्द वापरला जातो. जसं पूर्वी जुनी माणसं पत्त्या खेळताना कोणता हुकूम बोलायचा हे आपल्या गड्याकडे पाहायचं. मग त्याने नाकाला हात लावला की आमक बोल, गालाला हात लावल्यावर आमक बोल, डोळ्याला हात लावले. म्हणजे त्याच्याकडे जी चांगल्या प्रतीची पानं असतील ते पुढच्या गड्याला सूचक करायचं. असा हा सुंदर भाग आहे या जीवनाचा. त्यांनाही अभिवादन करतो. आपापल्या व्यवसायात प्रावीण्य असलं पाहिजे. आणि आज या ठिकाणी आपल्या सगळ्यावर प्रेम करणारे पाटील साहेब, आमचे अण्णा या वयात सुद्धा इतकी दृष्टी कमकुवत असताना सुद्धा निसर्गावर मात करून ते भगवत चिंतनाला हजर आहे. त्यांना अभिवादन करतो. आणि काही आहेत माणसं जगाच्या पाठीवर अशा प्रकारची, सगळी इंद्रिय जरी काम करत नसली तरी मन काम करते, चित्त काम करते. आणि जे परमार्थात पोषक आहे तेच आहे. काल मी पाटील साहेबाला सहज फोन केला की पाटील साहेब जरा थोडस मला विचार करून इकडे येण्याबद्दल. मला माहित होतं की पाटील साहेबाची त्या काळातली मानसिकता काय झाली असत. असा विचार केला की आपला घरचा गडे आपल्याला फसवितोय का, याच स्वाभाविक मनात आलं त्यांच्या. महाराज असं झालं काल परवा की एका माणसाने परस्पर माझं नाव टाकलं आजच्या कार्यक्रमात आणि त्याचे दाट फोन यायला लागले. आता त्याचं निराकरण केल्याशिवाय मला ह्यांचे आणि यांना तर होकार देऊन बसलेलो आहे. कधी कधी असं घडतं. ती माणसं मी प्रेमाने वाटायला लावली, म्हणजे माझ्या शब्दात, ह्या शब्दात प्रेम वगैरे फार कमी असतं. प्रेम घेऊनच जन्माला आलं नाही. म्हणून थोडी भाषा कठोर आहे पण फायद्याची. औषध जितकं जास्त कडू असेल तेवढं जास्त गुणकारी असतं. गोड औषध फार गुण देत नाही, ते बरं जरी लागलं तरी नाही. आणि परमार्थ हे कडू औषध आहे. म्हणून हे घेताना, अंगीकारताना कुठंतरी त्याग करावा लागतो संसाराचा वगैरे आणि मायेचा. मग इकडे येत आहेत म्हणून सगळ्या गुणीजनांच्या पायावर डोकं टेकवतो. आणि विशेष तुमच्या माहितीसाठी बघतो, मी सगळी पुस्तकं वगैरे पाहिली, पण गणेशाच्या जन्मोत्सवाबद्दल असं निश्चित अभंग पाहायला भेटला नाही. जसं कृष्णाच्या जन्माबद्दल भेटतो, रामाच्या, हनुमंताच्या, आणि हे काही नाही. मग मी थोडासा विचार केला की या अभंगामध्ये जरी नमन पांडुरंगाला असलं तरी कथा वेगळी, म्हणजे कथेसाठी देवाला आमंत्रण आहे. आणि मी जी कथा सांगायचो ती गणेशाची, जी कथा ऐकल्यानंतर जीवनाची व्यथा संपून जाते अशी कथा ऐकत जावी. कथा काही ऐकत जाऊ नये. आणि भगवंताला प्रार्थना या अभंगामध्ये कान्होराजाची की बस माझ्या कथेला तुम्ही उपस्थित राहा. देवाला आग्रह आहे या अभंगामध्ये, देवाच्या समोर मागणं या अभंगामध्ये.
मी काय बोलतो याच्याकडे देवा लक्ष द्या इतकं ठासून सांगणारा असा अभंग आहे. तुकोबरायांची भाषा वेगळी, त्यांच्या बांधवाची भाषा वेगळी. हा महाराजांचा अभंग आहे, महाराजांच्या धाकट्या बंधूचा अभंग आहे. म्हणून हा अभंग इथं उपयुक्त ठरेल असा विचार करून मी हा अभंग घेतला. विठ्ठल जगतामध्ये देवदेवता पुष्कळ आहे, पण एक देवता अशी आहे की जी सगळ्यांसाठी गरजेची. कोणतंही जगातलं मंदिर बघा तुम्ही, मंदिरात प्रवेश करण्यासाठी प्रवेशद्वारालाच एक कपाळपट्टी म्हटलं जातं. त्याला तुमच्याकडे काय म्हटलं जातं माहित नाही मला. काय कपाळपट्टी म्हणजे वरची चौकटीचा वरचा भाग, त्याला काय नाव आहे? जुन्या काळातलं कपाळपट्टी म्हणजे ती लागायची कपाळाला, म्हणून त्याला ती पट्टी नाव दिलं होतं गावठी लोकांनी. पण नाव देताना सुद्धा विचार. आणि त्या कपाळपट्टीवर मधल्या बाजूला गणेशाचं मूर्ती असते कपाळपट्टीला. आता हे शब्द जरा लय अवघड आहे, हे जुने शब्द आहेत. आपल्याला आता नवीन शब्द, आपल्या नवीन शब्दांनी परवाटोळ केले, चांगलेपणा काही राहिलाच नाही वगैरे, आणि लय माग असलेपणा वाटतो जुने शब्द वगैरे वापरले. पण त्या जुन्यात एक अलौकिकता आहे आणि सोन आहे, ते फार जपलं पाहिजे आपल्याला. जुन्या शब्दांना कधी सोडायचं नाही. नव्याला धरताना जुन्याचा विसर पडला तर मग धोका होतो. नवीन घुसतील त्याच्यामध्ये शब्द आपल्या, पण जुन्या शब्दाचा अगोदर विचार केला पाहिजे. आता कल्पना करा, हे अशोक चव्हाणासारखा मुख्यमंत्री पक्ष सोडून निघून गेला. आता कशात गेलाय अजून नाही माहित, पण नाही गेलं, जातील आज उद्या कुणीकडे तरी जाईल. पण ज्या गटात तो प्रवेश करायचा आहे तिथल्या पहिल्या गटातल्या माणसांनी तिथं काय करायचं कळलं, हा प्रश्न असतो महत्वाचा. जी पहिली जुनी माणसं आहेत ती नवीन घुसल्याला गडी, कळलं तुम्हाला. आनंद जरी वाटत असला काही लोकांना तरी काहींना ते दुःखच असतं. मायबाप आपल्या शेजारी आपले एखादा व्यवसाय, तिथं छोटा जरी व्यवसाय दुसऱ्यांनी टाकला तरी आपल्याला भीती असते की आपल्या व्यवसायावर त्या व्यवसायाचा काही ना काही अंशी परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. असं समजायचं कारण नाही की भाजपमध्ये लईच आनंदी होत्या ह्यो गडे आला म्हणून. आतली बरीच जाणणारी बी आहेत, कळलं तुम्हाला. ही मी पार्श्वभूमी सांगितली. तसं देवदेवता अनेक आहेत, पण सगळ्यात पूजनीय जी देवता आहे ती गणेश आहे. कोणाचंही मंदिर असो, देवीचं असो, देवाचं असो, कोणताही असो, तो खाणारा देव असो नाही तर बिगर खाणारा असो, कळलं. त्या दोघाही देवाला गणपती पाहिजेच. गणपती वाचून नाही चालू. आपलं मंगल कार्य असू द्या, एखादं सुपारी म्हणून का होईना आपण त्या गणेशाची पूजा करून पुढलं कार्य करतो. त्याच्यावर एखादी शंका विचारली मला, लईच गुंडलो करो. मला कधी कधी वाटतं की इतकी मेहनत तो म्हणला प्रत्येक कार्यात लागतोच का? मी म्हणलं अरे प्रत्येक कार्य, लग्नात सुद्धा, लग्नात गणपतीची पूजा केल्याशिवाय पुढच्या पूजा कशा होत्या? मग सांगा महाराज, शंकर पार्वतीच्या लग्नात गणपती कुठं होता? कळलं. मी म्हणलं तुझ्या आईच्या पोटात होता. शिवी नाही, हे सरळ शब्द आहे. म्हणजे शिवी कसा देईल, गिरवी देत नाही, कीर्तनात कसा देईल, फक्त उग्र शब्द आहे ते, एवढाच त्याचा अर्थ आहे. तू कशाला असा विचार करतो? का तुझ्या मनात इतकी विकृती निर्माण आली गणपतीवर? शिव एक तत्व आहे, गणेश एक तत्व आहे, त्याचा कधी तुम्ही विचार केला? ज्ञानोबरायला विचारा, माऊलीला माझ्या, गणेश म्हणजे काय? एक सुंदर ओव्या सांगून जातो तुमच्यासाठी. आकार चरण गोल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तक आकारे, हे तिन्ही एकवटले, ते तर शब्द ब्रह्म कवळिले, ते म्या
वर्णन करतो. आकार चरणयुगल, पाय आकार, उकार उदर, मकार मस्तकाकार, हे तिन्ही ज्याच्यामध्ये ती आदिदेवता म्हणजे गणेश आहे. विठ्ठल गणेश नमो तरी तुमचा नाचना, म्हणून नारायणा नम नमाजे. गणेश शारदा ही विद्येची देवता आहे, ही विद्येची देवता आहे. आता काय काय कळत नाही किंवा आपल्या प्रसिद्धीसाठी या देवदेवतेवर आरोप करणारा आजचा बराच समाज आहे. कारणावाचून आरोप आहे, त्याचा काही संबंध नाही, काय नाही. परवा आमच्याकडे 17 तारखेला 17-12ला कार्यक्रम होता कोरेगावमध्ये, कलशा रोहन सोहळ्याचा वर्धापन दिन. आमच्या गावात थोडी दिवस आमच्या घर आहेत माळी समाजाची, त्या वयोवृद्ध माणसाला म्हणलं, आप्पा तुम्ही आरती करा. पोरांना काय तुमच्यासारख्या वयोवृद्ध माणसाला सन्मानाने आपण देतो, तुम्ही आरती घ्या. ते आरती घेतली, त्याने गेलं. म्हणलं पण कुणाची करायची? मी म्हणलं मारुतीची. तो म्हणला मारुतीची आरती नाही करीत आपण. मी म्हणलं काय झालं? त्याने म्हणला जंबुमाळी मारलेला आहे. आता जंबुमाळी कवा रावणाच्या काळात होऊन गेला, तो म्हणून आतापर्यंत वैर ठेवणारा हे छगन कोणचा भुजबळ नाही मारत्याल मला रस्त्याने. मलाही धन्यवाद. अतिशय चांगलं, लय भारी कार्य. हीच माझी जागा घेणार आहे पुढं, यांची जागा हीच मुलं घेणार. याच्यातूनच चांगली मुलं, ही मुलगी चांगल्या प्रकारची अशीच तयार. बस चांगलं चांगलं चांगलंच म्हणत जा, उगचुक दोष काढत बसत जाऊ ना. माणसं दोष काढण्यात लय निपुण आहे सध्या. काहीच नाही, काही कारण असो नसो, माहिती असो नसो, त्याच्याबद्दल लगेच बोलून जायचं. आपण प्रतिक्रिया लगेच्या लगे देत जाऊ ना, परिणाम झाल्यावर बघत जाऊ. जमिनीचा कस कधी ठरतो त्याच्यावर आलेल्या पिकावर ठरतो. ते पीक चांगलं आलं असेल तर जमीन चांगलीच आहे, याच्याबद्दल दुमत असायचं कारणच नाही. तसे चांगले संस्कार पडले ह्या मुलांवर, ही उभी राहिली. आता पलीकडे ह्याच्या पलीकडे खेळतात नाही ना 10-12 जण पोरं, इकडं मार्ग मांडवायचं, जयललिता सकट तिला लेकरुबा झालं नाही, तिने इकडं सोडून दिली आम्हाला. त्याच्या संस्कार नाहीत फक्त, बाकी काहीच नाही. संस्काराने ही मुलं घडतात. जे सगळे जगत चाललंय ते संस्काराने चाललंय, म्हणून घाबरत जाऊ नका. चांगले संस्काराच्या जवळ जातो. लोखंडाने उगर रुसायचं, मी परिसाला स्पर्श करायचो नाही. दुःख होईल बाबा. तू जर परिसावर रुसला, लोह परिसा रुसले, सोनेपणाशी मुकले, तो होईल कसं तुझं? तुला सोनं होता येणार नाही. म्हणून चांगल्यांच्या सहवासाचा स्पर्श आपल्या जीवनाचा, गुरुजनाचा स्पर्श झाला, संत जनाचा स्पर्श झाला, आपलंही जीवन उजळून निघत असतं मायबाप. म्हणून संगती त्यांचीच कधी झाली काय? अरे एखाद्या झाडावर चंदनाच्या कुऱ्हाडीने घाव घातला तर त्या घाव घालणाऱ्या पात्याला सुद्धा ते सुगंध देत. हो, पात जे आहे ना ते घाव घातलाय त्याने आपल्यावर, तरीही सुगंध देत. साधू इतक्या खोल मोठ्या म्हणायचे. हो महाराज सर सांगतात, तैसे तुम्ही जग
हे आपले आराध्य दैवत आहे. त्या श्रद्धेला कधी तडा जाऊ द्यायचा नाही आणि त्या श्रद्धेवर घाव घालणारावर घाव घालायचाच. त्याची दया कधी दाखवायची नाही. आपण दया दाखवतो या माणसाची, आपण कमकुवत बनतो. पाठीमागं अफजल खान आला महाराष्ट्रात, विजापूर देवी फोडली त्याने तुळजाभवानी, जात्यात घालून भरडली शेवट. बघितलं ना मी, अन्नाची गाठ घेऊन जा. पंढरपूरला आला अफजल खान, असं लिहिलं गेलं त्या काळामध्ये. जरा बाहेर काही नाही का की अफजल खानाच्या भीतीने पांडुरंगाने आणि रुक्मिणीने टहात उडी टाकली चंद्रभागेच्या. कोणाच्या बेन जरा मोठ्याने बोला ना, कोणाच्या? अफजल खानाच्या. एवढं आमचं देव दलिंदर आहेत का, ज्याच्या हातात सुदर्शन आहे, गदा आहे, चक्र आहे, हे सगळे देव. काय झाली गंमत, कुठेतरी पळवाट काढायची आणि त्याच्यावर पांघरून टाकायची, एवढंच आपलं लक्ष. त्या काळात लढणारी माणसं कमी होती, सामना करणारी माणसं कमी झाली की माणूस पळवाट काढतो आणि त्या पळवाटेचा आधार घेतो. बस ही पळवाट पुढं भविष्यामध्ये धोकेबाईक ठरते. ती धोका देते, ती कमकुवत बनवते माणसाला. माणसाला सक्षम बनवायचं असेल ना तर पळवाट नको, सरळ धोपट मार्गाने जातो. निश्चित मनाने पळवाटेने गेलेला, मागच्या दाराने आलेला वगैरे कधी कोणाला सुख लागत नाही त्याच्यापासून. हे दोन्हीही बंद झालं पाहिजे कधीतरी आणि धर्मासाठी झोकून दिलं पाहिजे. भगवान गीतेत सांगतात, स्वधर्मे निधनम श्रेयो परधर्मो भयावह. स्वतःचा धर्म, स्वतःच्या देवता, स्वतःचा कुलाचार, स्वतःची संस्कृती, आपल्या परंपरा याला अति महत्व द्यायचं. त्याचं महत्व कमी होईल असं जीवनामध्ये जगायचं नाही, अशी माझी वृत्ती तयार होऊ दे हे. आणि तशी माझी वृत्ती एकदा तयार झाली की मी भगवंत आपल्या पायावर डोकं टेकवीन, नमस्कार करीन तुम्हाला. तुम्ही हे माझं वचन जरा डोळे उघडे ठेवून ऐका, कान उघडे ठेवून ऐका आणि या कार्याला आपली उपस्थिती प्रार्थनीय हे सांगा. अभंगाचं पहिलं चरण वचन ऐका कमा Come on.
झाल्यावर लक्षात येईल देवाला केलेली एक सुंदर विनंती. हे भगवंत, माझे 2 शब्द ऐकून घ्या. पण ऐकून घेताना एक शब्द वापरलाय, कृष्णा, पांडुरंगा, कुठं वगैरे असं काही गोष्टी त्याचं मोठेपण सिद्ध करून आपलं म्हणणं मानवलं. एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला काही अपेक्षित असेल तर त्या व्यक्तीचं त्या संबंधाचं मोठेपण अगोदर जाहीर करावं लागतं. तसं नाही झालं तर मग घोटाळा होतो. इथं शब्द वापरताना कमलापती असा शब्द वापरला, पांडुरंगा वगैरे. तो कमला ही पत्नी, कमलातून जन्म झालेला ब्रह्मदेव आणि कमल हे सुगंधाचं द्योतक आहे, पराग देणार आहे, भ्रमराला गुंजारो घालणार आहे, सुखद अनुभूती देणार आहे. म्हणून हे कमलापती, माझी विनंती ऐका. देवाला सुद्धा मोठ्यांना हाक मारताना मोठेपणा देऊन हाक मारत जाऊ. त्याच्यात आदर असला पाहिजे, प्रेम असलं पाहिजे आणि त्यांच्या बुजुर्गपणाचा सन्मानही राहिला पाहिजे. अशा पद्धतीने जर हाक मारली तर आपल्या इच्छा पूर्ण करायला ती पुढची व्यक्ती तत्पर असते आणि ती त्याचा लौकिक असतो, मोठेपण असतो. एक गंमत सांगतो लक्षात दिलं. दुर्योधनाला काही दिवस बाहेर गावी जायचं आणि पुरीचा नियम होता, राजा जर बाहेर गावी किंवा महिना, 4 महिने, 2 महिने जायचं म्हटलं तर ते राज्य सांभाळण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती केली जायची. आता एखादा मुख्यमंत्री, पंतप्रधान जर बाहेर देशात महिना 15 जायचं म्हणलं तर नामधारी का होईना एक बसवावं लागतं तिथं. त्याला पूर्ण अधिकार नसतात पण ते बसवावंच लागतं. जसा एखादा संन्यासी निवडला तर त्याच्या जागेवर दुसरा बसूपर्यंत ते संन्याशाला दफन दिलं जात, असा नियम आहे. ते झालं एकदाच. कोणाला राज्यावर बसवावं ते विश्वासातला पाहिजे ना. मी तिकडं जायचो, ह्याला बसवायचं, हा बळकून बसायचं म्हणजे पुन्हा वाटूनच व्हायचं. मग त्याचा दोस्तीतला गडी एक होता, त्याचं नाव कर्ण. कर्णाला राज्याभिषेक केला ठराविक काळात, पण कर्णामध्ये एक गुण होता दातृत्वाचा, दान करण्याचा. ती सर्वश्रुत होत, सगळ्यांना माहित होत. कर्ण राजा झाल्याची बातमी समजली की लोंढा लागला माणसांचा. हा मला काहीतरी द्या, सापडेल तीच द्यायसाठी. ती परवाच नव्हती त्या गड्याला. एक ब्राह्मण आला आणि हात जोडला त्याने. ते म्हणला, मला मुलं आहेत पण मूल झालेली नाही आणि खर्चाची गरज आहे, खर्चासाठी पैसे थोडी आर्थिक मी अडचणीत आहे. तो ब्राह्मण ते म्हणला, मी राजा जरी झालो असलो तरी मला सर्व अधिकार नाही. मी धनधान्य वगैरे असं किरकोळ दिलंय, पण हे सुवर्ण वगैरे पैसा अडका देणं हे ना. पण योग असा तो ब्राह्मण हात जोडून काकुळते आलेला. तितक्या दुर्योधनाची बायको समोरून एक होती भामती, तिचं नाव. कर्ण सिंहासनावर पळत जाऊन त्याने भामतीच्या गळ्यातला नवरत्नाचा हारच तोडला आणि तो त्या ब्राह्मणाला दिला. हे घे म्हणले आणि नाक चालायला, माग बघू नको आता. पाहिजे त्याच्यापेक्षा ज्यादा मिळाले तो गडी कशाला थांबतो. गेलं. या बाईचा अपमान झाला होता दरबारात. आपल्या नवऱ्याच्या मित्राने आपल्या गळ्यातला हार तोडलेला हे सहन झालं नाही भामतीला. पूर्वी राजवाड्यात एक खोली असायची, त्या खोलीचं नाव असायचं क्रोधागार. म्हणजे रागावलेली रुसलेल्या माणसाने त्या खोलीत जाऊन बसायचं, मग बाकीच्यांनी समज काढायची. 8-10 दिवस बसली ती त्या खोलीमध्ये भामतीन. ते आला दुर्योधन परत. राज्य पुन्हा मिळालं. ओळायला पत्नी आली नाही. त्याने चौकशी केली, भामती कुठं आहे? ती म्हणजे क्रोधागारात. मग हा गडी ताडकन क्रोधागारात गेला दुर्योधन. त्याने भामतीची थोडीशी चौकशी केली, काय झालं?
का रुसलात तुम्ही, का रागवलाय? ते म्हणले माझा एका माणसाने अपमान केलाय आणि तो भर दरबारात केलाय, त्याला जर तुम्ही शिक्षा देत असाल तर मी बाहेर येते कधी. ते म्हणलं हे वचन घे, तुला कुणीही असू दे त्याला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही. ठरलं दोघांचं बाहेर. ते म्हणजे नाव सांग फक्त. डोळाने वाकडा डोळा केला असेल तुझं त्याचा डोळा काढतो, हात लावला असेल त्याचा हात तोडतो. भलता बोलला दुर्योधन. पण ह्या बाईने लगेच शेवटलं नाव सांगितलं. म्हणले माझा कर्णाने अपमान केलाय. म्हणजे शिवनी मागा झाला. कळलं, कारण त्याच्याकडे जाणे इतकी ताकद ह्या गड्यात नव्हती. त्याने टाळी वाजवली, माहुताला बोलून घेतलं आणि तो म्हणला 5 पोती साखर हत्तीवर लादा आणि अख्ख्या गावात ही साखर वाटा. म्हणला ही शिक्षा त्याला. कळलं काय? त्या बाईला राग आला. म्हणजे काय तुम्हाला काय, साखर हे आनंदाचंच होतं काही, माझ्या अपमानाचा बदला पाहिजे होता मला. ही म्हणला बदलाच आहे. ती म्हणली कसा काय, कसला बदला आहे? म्हणला मी भगवंताबद्दल मंगलमूर्तीची प्रार्थना केली, त्याने मला सद्बुद्धी दिली आणि ही साखर वाटायला लावली, त्याने आपल्यावर कृपा केली म्हणून बरं झालं. ते म्हणजे कसली कृपा? तो जो ब्राह्मण आला होता तो लग्न झालेला होता आणि मुलं होती, त्याला ही आपल्यावर कृपा आहे. एखाद्या वेळेस तो ब्राह्मण आला असता म्हणला असता माझं लग्नच नाही झालं तर ह्या त्या कारणाने तुला देऊन टाकलं असतं त्याला. हे अवधारी यांचं मोठं लक्षण. हे इतकं अवधारी ज्यांच्याकडं असतं माहिती तो प्रसिद्ध होत, त्याला काही करावं लागत नाही आणि ती कृपा असते मंगलमूर्तीची. आज आता पाटील साहेब जरी पुढे होणे काम करत असत तर हे एकट्याचं काम नाही, सगळ्या जणांनी मिळून थोडा थोडा हातभार लावला. कोणी काय देत आहे, कोणी कशा प्रकारचं सहकार्य करत आहे, त्या सगळ्यांसाठी. पण एक मोर्चा कोणीतरी सरदार लागतो लढायला, जय विजय त्याच्या नावावर नोंदला जातो. पण मोठे पण द्यावं लागतं. कर्णाला दानशूर हे मोठे पण होत आणि भगवंताला कमलापती हे मोठे पण होत. हे कमलापती परमात्म्या काय माझा शब्द ऐका आणि हे सांगण्यासाठी अभंगाचं दुसरं चरण. प्रार्थना करतात. जीवनामध्ये काय ऐकावं, भगवंताच्या कथा ऐकत जावं.
चरित्र ऐकत जावेत. चरित्र ऐकलं तर आपलं चारित्र्य सुधारत. चरित्र मोठ्यांचे ऐकत जावेत. क्रांतिकारक असो, एखादा सेनानी असो, एखादा समाज सुधारक असो, त्यांच्या जीवनभराच्या क्रियेवरून आपण आपल्या जीवनाचा प्रवास ठरवायचा असतो. हे आदर्श चरित्र आहे त्या लोकांचे. त्याच्याकडे पाहिलं पाहिजे. पाहत नाहीत आपण. देवा तू त्याच्यासाठी माझ्या समोर बस. मी आता तुला कथा सांगतो. मी कथा करणार आहे. केवढा मोठा अलौकिक प्रसंग असेल. देवाला विनंती, आपण असावे जवळ. तुम्ही माझ्या जवळ बस. मी कथा सांगतोय. अधिकारा वाचून हे शब्द नाहीत प्राप्त. कोणाला हे अधिकार मिळत नाही. महात्म्यांनाच हा अधिकार असतो, साधूंना असतो, की जे देवावरही आपली सत्ता चालवतात, देवाशी सलगी करतात, बोलतात. सगळं सगळं त्यांच्याशी व्यवहार चालू असतो. देवाशीच व्यवहार चालू असतो. कल्पनेच असतं. देवाला सोडलं जीवाने की जीवाचं वाटलं होत. देव म्हणजे काय असत? एक गोड वाक्य सांगतो. देव हा शब्द मुळात दिव नावाच्या धातूपासून जन्माला. दिव म्हणजे प्रकाश. ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. जिथं परिपूर्ण ज्ञान आहे त्याला देव म्हणायचं. देव कोणीतरी 10-20 मुंडकीन हे आपल्या कल्पनेने बनवलेले आहे. त्याला तसं काही नसतं. देव हे जर ज्याला आकार नाही, जो निराकार आहे, जे परमतत्व आहे, जे इंद्रिया वाचूनच समजलं जातं, जिथं इंद्रियाचे व्यवहार चालत नाही, त्या देवत्वाला भाजायचं आणि तो अनुभव घ्यायचा आपल्याला. तो एकदा अनुभव घेतला की जीवन कृतार्थ होत. तो अनुभव घेण्यासाठी आपण जवळ पाहिजे देव आपल्याला. म्हणजे ज्ञान जवळ पाहिजे. ज्ञान असलं आपल्या जवळ. साध्या साध्या माणसात सुद्धा ज्ञान असतं. असं समजायचं कारण नाही की त्याच्याकडे ज्ञान नाही. मी परवा टाकळी डोकेश्वरला एक कार्यक्रमाला गेलो आणि आपलं अण्णांचं गाव हे, आणि तिथून वर त्या माळावरून पलीकडे उतरावं लागतं. आणि उंचवट्याचा माळ होता आणि एक झाड रस्त्याच्याकडे इतकी सुंदर सावली होती. त्याची खाली स्वच्छ जागा. मी ड्रायव्हरला म्हणलं गाडी तिथे गिजारड चटई टाकून जर थोडा निवांत झालो तर एक गाई चालणार पोरगा आलं आणि त्याने मला हात जोडले. त्याने हात जोडले. मी उठून बसले होते आणि पायावर डोकं टेकवलं. कारण झोपलेल्या माणसाच्या पाया पडत नसते ती त्याला कळत होत. आपल्याकडे किती साध्या साध्या गोष्टीतून मोठं ज्ञान असतं या माणसाला. मला सुद्धा आश्चर्य वाटतं. मी बसल्यावर पाया पडला आणि मी विचारलं काय करतो, काय सांभाळतो मग. आणि जवळच्या बाजूला एक खरीपाचा ढीक पडलेला होता फार मोठा. फार 20 फूट उंचीचा होता. भलतच पाव एकरात ती खरीप पडलेलं होतं. मी म्हणलं ही एवढा मोठा ढीग एक कशाचा आहे रे? तो म्हणला येर पाडली ही त्या मालकाने. मग इथं थांबायला पाहिजे होतं. मी ऐकलं. पण मला वाटलं मला भरतीच बुद्धी भरत ज्ञान आहे. मी लय लोकांना गंडीतो असं मला वाटलं. आणि त्याला म्हणलं का इतक्या टेकडावर कुठं पाणी लागत असतं का? आहे का काही कारण माझं हे बोलण्याचं? ती कार्ट इतकं बेलिंदर निघालं. ते म्हणला तळपायात रक्त असतं डोसक्यात नसतं. काय म्हणतात? गार झालो मी, बोललोच नाही. ड्रायव्हरला म्हणलं गाडीत एक शाल आणि श्रीफळ आहे ती घेऊन ये. ते शाल श्रीफळ आणली. 100 रुपये त्याला शाल घातली. नारळ 100 रुपये देते. म्हणलं महाराज हे कशामुळं? म्हणलं मगा हाणलेल्या बुटामुळं. ज्ञानाची सर घमेंड नको. ज्ञानाला विनम्रता पाहिजे. आपल्याकडे लिहितो आपण विद्या विनयन शोभते. विद्येला विनय नसेल, नम्रता नसेल, आपल्या खानदानीपणाला सुसंस्कार नसतील, काय करायचे ती विद्या कामाची नाही मॅडम. म्हणून मोठेपण द्यायचं देवाला, संतांना मोठेपण द्यायचं. काय नुकसान काय होत? आता मी या गुरुकुलाचं वर्णन केलं. नुकसान काय?
आता ही मुलं इतकी नाचली, पाऊल खेळली, बसली, आपण टाळ्या वाजून सुद्धा त्याचं स्वागत केलं नाही. ही दुर्दैव आहे ना आपलं. कधीतरी आपल्याला प्रोत्साहन द्यायला शिकत चाललं ना, कधी देतच नाही. ही काम मुसलमानांनीच करावं. त्यांचा एखादा साधा गजल कवाली म्हणणारा गडी असू द्या आणि 10-5 बसलेली कोरेव दाढीची, त्याला ताल काल सम काही नाही कळू द्या, पण बसलेली वा बहुत अच्छा, क्या बात आहे, बहुत अच्छा उड्या मारणार. आपल्याला जणू पोलिओ झालाय. आपली काय अवस्था आहे, का आपल्यातलं ते सत्व जाग आहे ना. अरे सगळे हे सगळी चांगलीच असतात. असं काय सगळं विश्व बिघडलेलं नाही असं दासोपंत म्हणतात. जाऊ दे, ठरव मी तुम्हाला हे शब्द सांगतो, ते वचन देऊन सांगतो. माझी एवढी विनंती ऐकाच. हे सांगा अभंगाचं ते भाकावी करुणा मी विनंती करतो, तळमळून करतो. आणि हे भगवंताला सांगा तुम्ही जरा, कोणीतरी मध्यस्थ एक असावं लागतं. मग कोण मध्यस्थ आहे? आपलं मन, बुद्धी, चित्त हे याच्यापैकी एक कोणाला तरी विनंती करायला हवं लागतं. किंवा आपला स्नेही कोणी असेल, जोडीदार कोणीतरी असेल, त्याला सांगावं लागतं. हे जुळवून घ्यायचं असतं आपल्याला देवाशी. त्याच्यासाठी मध्यस्थी फक्त संत करतात की हा भक्त आहे आणि हे जीवनाचं सार आहे. बस देवा तुम्ही एवढी विनंती यांची ऐका. हे फार सूत्र मजेशीर आहे. मला कधी कधी आनंद वाटतो. देव आणि भक्त याला जॉईंट करणारा जो संत महात्मा आहे तो सहज रीतीने त्या जीवाला भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवत असतो. प्रवास अवघड येत असतो, प्रवास सोपा नाही, पण प्राप्त होत नाही असंही नाही. थोडं परिश्रम, अधिक कष्ट जाऊ शकतं तिथपर्यंत. माणसं उगत धावपळ कर. मी परवा एक बोलून गेलो इथं कुठतरी की माणसाच्या मनात
भरत्या अपेक्षा येतात, बरंच कमव वाटतं आपल्याला. स्थिर राहणारच आपण. स्थिरता ही आपल्या जीवनातून निघून गेली, त्याच्यामुळे शांती तिच्या पाठीमागे निघून गेली. मानसिकता धोपत झाली आणि अंतःकरण वृत्ती कमकुवत झाली. त्याच्यामुळे हे सगळे परिणाम एका इच्छाशक्तीने बरंच काही मिळावं म्हणून आपली धडपड चालली. मला त्याचीच खंत वाटते कधी कधी. किती मिळवले आपण थांबायचं कधीतरी पाहिजे ना. नाही थांबणारच आपण. आपल्याला आणखी बरंच मिळवायचं. तुम्हाला मी सांगतो, मी काय झोपा काढतो? माझी धावपळ तीच आहे ना. हे न कळणाऱ्याला बरं आहे, पण ज्याला कळतंय त्याच्या बाबतीत एक आहे पर्याय. ते कळून त्याच्याशी आपला काही संबंध नाही, या वृत्तीने केलेला जो संसार आहे, परमार्थ आहे, तो घातक ठरत नाही. पण ममत्वाची भावना ठेवून केलेला प्रपंच व्यापार हा दुःखालाच कारणीभूत होतो. तो कधी सुख देत नाही. सिकंदर भारतात आला, जग जिंकून आला होता सिकंदर. त्याला भारत काही जिंकायचं होतं. एक भेटला माणूस त्याला विद्वान, त्याने सिकंदरला हात जोडून म्हटलं, इतकी हानी, इतकं युद्ध, इतकी हत्या रोज का करतोय? कशासाठी हे सगळं तुझा कुटाणा चाललाय? त्याने उत्तर सुंदर दिलं. तो म्हटला, मला बरंच धन कमवायचं. ते म्हणजे आतापर्यंत बरीच राष्ट्र जिंकल्यात मी. आता हिंदुस्थानात सोन्याची चिडी असणारं हे राष्ट्र आहे. अतिशय सोनं या राष्ट्रामध्ये. खरंच भारता इतकं सोनं कुठंच नाही जगाच्या पाठीवर. ते म्हणजे तुम्हाला कसं काय माहिती? प्रत्येक बाई जरी काढली, एक बाई तरी तोळा, अर्धा तोळा, पाव तोळा, 10 गुंजा, एक तरी बाई अशी सुटी का की जिच्याकडे सौभाग्याचं लिहि नाही, तिच्या गळ्यात काही सोन्याचं नाही, असं कधी आहे का? हो, इतक्या बायाचं जरी सोनं काढलं. आणि सोनं दान देणारी माणसं. परवा मागल्या 5-7 दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी रामप्रभूला एका जणाने 1 क्विंटल 1 किलो सोनं दान, 101 किलो सोनं दान दिलं त्यांनी. 101 किलो. माझ्या घरी पगार सुद्धा नाही तेवढं. दादाजींदर कुठलं गोसाई शेवटी 100. आबा तुम्हाला नाही बोललो. काय करणार नाही आमच्या. कुणाच्याही कुळा जन्माला आलो असतो बरं झालं, गोसायच्या उघड झालं तरी जुळी फेकून दिली मी. बाबा म्हणलं आमच्या आता बाद झाली बाबा, आता आपल्या इथून पुढं कुणी नाही हिला गळ्यात घालायचं. दी आपली नाही दिलं सोडून, बघायला बी गेलो नाही. अशी माणसाचं थोडस काम आहे. जुन्या काळात काही नव्हते. आमची लोक भिक्षा मागायची, जगायची, निवार पेटी ऐकायची, त्याच्यातच बाकी तेल मीठ पाकायचं, 4-2 पुड्या गांजाच्या यायच्या, टचून गांजा आणून पुन्हा सकाळी तयार झालं गड्या पाहिजे. वाटत बरोबर 12ला फुट अजिबात इकडे तिकडे. तर मोठी मजा आहे. हा आनंद होता. त्या सिकंदरला त्याने सांगितलं की हे इतकं धन तू कमवलंय, ते धन भोगण्यासाठी तुझ्याकडे आयुष्य किती? सर काय बोलतोय मी? संपत्ती मिळवणं हे आपल्या हातात आहे, पण आयुष्य भरपूर मिळवलं गचाकला. काय करायचं? ते म्हणलं मला ही ध्यानातच आलं नाही. म्हणलं मला किती आयुष्य आहे मला माहित नाही, मग काय करावं लागेल? म्हणलं अमर व्हावं लागेल. तू म्हणलं अमर कशाने होते? म्हणलं अमृत पेले होते. कुठे अमृत? म्हणलं हिमालयाच्या एका गुहेत अमृत कलश आहे, तिथं जा आणि पी. ते सैनिक घेऊन गेलं हिमालयात. ती गुहा शोधून काढली
कलश होता अमृताचा, सुवर्णाचा कलश, अमृत भरलेलं होतं. त्याने ते उचललं, सिकंदर प्यायला लागला की आवाज आला, थांब म्हणला सिकंदर. त्याने वर बघितलं तर एक कावळा बोलत होता. म्हणलं काय झालं? पिऊ नको म्हणला. ते म्हणले अरे झालं काय? मला तुझ्या आधीचा सिकंदर मी होतो म्हणला, मी बी जग जिंकलं आणि अमृत पिऊन कावळा झालोय म्हणला. आता रस्त्यावरच काचक कुचक मांस खाऊन जगतोय. मरण यावं वाटलं तरी मरण येत नाही. अग्नीत उडी टाकली, पाण्यात बुलडोक कड्यावर उडी टाकली, कारण आमर पेलेलो, अमृत आलंय, अमृत पेलोय मी. तू अमृत पिऊ नको, ठराविक वेळेला मरच, मरण्यात सुख आहे पण अमृत पिऊन कावळा होण्यात सुख नाही. कळलं तुम्हाला? मी कशासाठी बोल? मिळवण्यात आनंद आहे, पण ते भोगण्यासाठी आयुष्य जर आपल्याला नाही मिळालं माईबाप तर ते दुःख आहे. म्हणून जीवन जगायचंय ना, ते अमरत्वाचं कोणतं, कशाने अमर होतो माणूस? माझी तर विनंती आहे, बेल्यावर निदान 50-50 वर्ष तरी जिवंत राहायला शिका. 50-60-100 वर्ष वगैरे हे जिवंत राहायला शिका ना. आपण ते शिकतच नाही. तुम्हाला मेल्यावर कसं काय जिवंत राहायचं? ज्ञानोबराय तुकोबरायच्या काळात आपलं कुणीतरी मागचं असेल का नाही पाटील साहेब? खापरपंजा, त्याचा खापरपंजा, त्याचा खापरपंजा, कुणीतरी असेल. त्याचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव काय? त्यांच्या वडिलांचं, त्याच्या वडिलांचं नाही माहिती. 4-5 पिढ्या माहित असतील, 6 पिढ्या, 10 पिढ्या मागलं त्यांची का नावं राहिली? तर त्याने अमरत्व कीर्ती रूपाने पाठीमागं ठेवलं मायबाप. उत्तमाची वो
सह चालेमध्ये कौतुक करावं तेवढं थोडंस कमी अधिक होत असेल, पण मला नाही कळत. अंतराला जरी कळत असलं तरी तू लहान होऊन बघ. मोठ्या तुला येत असेल कमी या वयोगटामध्ये हे संस्कार अतिशय जोरावर. माझ्या लाख लाख शुभेच्छा बाळा, तुम्हाला मोठं व्हा. टिळकवाड्यामध्ये मैफल चालू होती, जरा बार काही नाही. टिळकवाड्यात मैफल चालू होती आणि एक लहान मुलगा गात होता आणि लोकमान्य समोरून चालले होते त्या वाड्यात, कुठून तरी आले होते समोर. त्याने तो आवाज ऐकला त्या मुलाचा आणि टिळक आत गेले. त्याने पाहिलं त्या मुलाचं नाव राजहंस होतं. म्हणलं बाळा काय नाव तुझं? तो म्हणला राजहंस. अरे राजहंस कुठला? तू बालगंधर्व आहेस म्हटलं. आणि त्याचाच बालगंधर्व तयार झाला बायबाप. हो, मोठ्याने उच्चारलेला एखादा शब्द इतिहास घडवून जात असतो. तसा इतिहास घडवला लोकमान्यांच्या शब्दाने. आणि बालगंधर्व नावाची विभूती महाराष्ट्राला संगीतातला सम्राट मिळाला बायबा, राजा मिळाला. गदी माडगुळकरांनी म्हटलंय असा बालगंधर्व पुन्हा न होणे. तसं होत नाही. इकडे सगळ्यांना त्या बाळांना म्हणून आज अतिशय सुंदर असा काळ सगळ्यांना वाटलं काय सावकाश. समोर ठेवा एक पाठी त्यांच्या, ती टाळवायची त्याला हात मत करते. आजचा हा दिवस अतिशय पर्वकाळ आहे. गणेश जयंतीच्या दृष्टीने शिवपार्वतीचा हा नंदन मुलगा गणेश, याची जन्माची कथा अशा प्रकारची आहे. वेगवेगळ्या पद्धतीने ही कथा सांगितली जाते, पण एक पौराणिक कथा म्हणण्यापेक्षा सर्वश्रुत कथा अशी आहे. कधी एके दिवशी पार्वतीला स्नानाला बसायचो. त्या काळात आजच्यासारखी फिट बाथरूम वगैरे नव्हती. आज सगळं आता पॅक झालंय. सगळं आतलं वास आल्यावरच कळतं की मेल आहे म्हणून, इतकं पॅक झालं आज सगळं. कधी तीही खंत वाटते. असं तो काळ होता. असं जगन्माता स्नान करत होती, ते ओपन होती जागा थोडीशी. आणि तिने विचार केला की अचानक जर कोणी पै पाहुणा वगैरे आला किंवा नातेवाईक आला, मालक आला, तर आपण या अवस्थेत स्नान करतोय, त्या अवस्थेत कोणी जर आपल्याला पाहिलं
तर ते जरा धरून होणार नाही, नियमबाह्य होईल आणि आपल्या लज्जेवर घाला बसेल. काय करावं, कोणाला आपल्या मदतीला बोलवावं अशी जगन्माता मनात विचार करत होती पार्वती देवी. तिच्या लक्षात आलं की आपण इतके दिव्य आहे, आपल्याकडे एवढ्या शक्ती आहेत. तिने किंचितसा अंगावरचा मळ काढला आणि त्या मळाची एक छोटीशी पुतळी बनवली. त्याच्यावर संजीवन मंत्राचा जप केला, ते जिवंत झालं. आणि त्याने लगेच म्हटलं, आई मी काय काम करू? काही नाही म्हटलं. त्या दारामध्ये तू पहारा द्यायचा आणि कोणालाही येऊ देऊ नको, आत प्रवेश करू देऊ नको. ते गेलं, ते पहारा द्यायला. मग पहारा द्यायला गेलं, कोणी आलं नाही. काही क्षणांनी शिवच आले त्या ठिकाणी, शंकर आले, महादेव आले. आल्यावर ते या मुलाने अडवलं. त्या बहुतांशी जगात बापाला मुलगाच आढळतो, दुसऱ्या जगात फार कमी आढळत्या. आणि बापाला मुलंच नडतात मुलं. पुष्कळांचा असा भाग आहे की कित्येकाची. आज मी गणपती गणेशाला स्मरून सांगतो, माझ्या गाडीत एका जणांवर बसून आलो होतो. बस डोळ्यातून पाणी वाहत होतं. म्हणलं का रडतो बाळा, काय घालतो? सकाळीच पोरांनी 2 बोटं घातलं म्हणलं. झोपेतून उठल्या अशी सांगताना जन्माला आली तर काय दुर्दैव आहे राष्ट्राचं. पण विरोध करतात मुलं. गणेशाने विरोध केला, मी जाऊ देणार नाही. माझी आई स्नान करते, तिचं स्नान झाल्याशिवाय जाऊ देणार नाही. हे दोन्ही गडी तापाट. महादेव त्याच्यापेक्षा क्रोधिष्ठ. तो म्हणला, अरे पण पत्नी माझी. पण हा गडी म्हणतो, आई माझी, आई माझी, मी तिची लज्जा अशी उघडी पाहू देणार नाही. ती विवस्त्रावस्थेत स्नान करते. म्हणला मी जाणार. महादेव ते म्हणला मी जाऊ देणार नाही. दोघात मुद्द्यावरून ही गुद्द्यावर आलं. पाय वाद सुरू झाला. वाद सुरू एवढ्यावर नाही झाला. शिवाने त्रिशूळच काढले आणि त्रिशूळ दोघात युद्ध झालं. त्याच्यात त्रिशूळ शिर छेदलं गेलं. त्याच हातालाही मार लागला थोडा आणि आर्त किंकाळ्या मारली. जगन्माता सावध झाली, कपडे बदलून आली. तिने या मुलाची हत्या आपल्या मालकाने केल्याची पाहिल्यावर अतिशय दुःख झालं. देव सगळे जमा झाले. पार्वतीची समजूत काढता काढता नाकी न वाजली त्यांची. शेवटी पार्वतीने सांगितलं, मी याला जिवंत करेपर्यंत ह्या मुलाला मी अन्न पाणी घेणार नाही. सगळ्या जणांनी महादेवाला विनंती केली की त्याचं तुटलेलं शिर त्याला लावा. ते म्हणले, ते मी लाथळलेलं आहे, ते पुन्हा चिकटणार नाही. त्या मग मी हे त्रिशूळ पुन्हा एक वेळ या जंगलाच्या दिशेने फेकतो, मारतो आणि ज्याचं शिर तुटल ते शिर याला चिकटवलं जाईल. आणि महादेवाने त्रिशूळ फेकला. तो एक मधोमध गज हत्ती, त्याचं शिर तुटलं गेलं त्या लहान गजाचं. आणि ते शिर म्हणून गजमुख झाला आपला गणेश. याचा अर्थ अशा प्रकारचा की जीवन जगताना थोडी अवज्ञा केली तर आपला. आणि मग गणेशाने प्रार्थना केली की बाबा तात मला काहीतरी आशीर्वाद दे ना, मला असलं पाहिलं, हे रुपडं पाहिलं. तर लोक भगवान भोलेनाथाने दोन्ही हात वर केलं आणि आशीर्वाद दिला की इथून पुढं तुमच्या पूजेपासून कोणतंही कार्य सफल होणार नाही. ही सफलता जी आहे ती तुमच्या पूजनानेच होईल. मग तेथून पुढे ह्या गणेशाची निर्मिती झाली, जन्म झाला. जन्मच म्हणजे देवाला काही जन्म मरण वगैरे नसतं. भक्ताने आपल्या कल्पनेसाठी हे फक्त योजलेलं असतं. म्हणून हा जन्मोत्सवाचा सोहळा आपल्या आनंदासाठी आपण करत असतो.
त्यांना जन्म नाही, मृत्यू नाही, सुख नाही, दुःख नाही. भक्ताचं कल्याण करण्यासाठीच फक्त ते या भूतलावर अवतार घेतात. अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन. जड जीवाची तुमच्या माझ्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी मंगलमूर्ती या भूमीवर आला. आपण त्याचं सुंदर स्वागत केलं. सुंदर अशा प्रकारचं मंदिर बांधलं, पूजा अर्चा केली. मी तर मला माझ्या मंदिरामध्ये घरच्या गणेशाची कोइंबतूरून मूर्ती आणली. 250 किलो वजन आहे त्या मूर्तीचं. उजव्या सोंड्याची मूर्ती मला आवडली ती मूर्ती आणि घेऊन आलो. कुठले कुठले गणेश इतके विस्तीर्ण आणि विशाल आहे, पण आपली गणेशाची मूर्ती अत्यंत प्रसन्न आहे, स्वजळ आहे आणि तुम्हा सर्व भक्तांचं माझ्यासह कल्याण केल्याशिवाय राहायचे नाही. म्हणून सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो. बरोबर म्हणा ना तो तुमच्या चर्चेत सगळं बाजार मोडून जाईल. बरोबर हा म्हणा. ज्ञानेश्वर